विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. कालची ग्रुप टेस्ट दिली का? आता तुमचा किती स्कोर आलाय पहिलं कॉमेंट करून मला सांगा. दिली नसेल तर टेस्ट द्या बाळांनो. टेस्ट दिल्याशिवाय रिझल्ट लागणार नाही हे लक्षात घ्या. मग पहिलं कॉमेंट काय करणार आहे की तुमचा स्कोर सांगा. प्रामाणिकपणे टेस्ट द्या बरं का, लक्षात घ्या. त्यात बिलकुल काही प्रॉब्लेम नकोय मला. बघून लिहिलं इकड तिकडचं काही नको, त्याचा काही फायदा नाहीये. मग कसं आहे की या टेस्टमध्ये तुमचा किती स्कोर होतो याच्यावर तुमचा सीईटीचा स्कोर पण ठरणार आहे. बरं, आपलं नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की 90 डेज टार्गेट विथ चॅलेंज आहे, लक्षात घ्या, दिवसभराचं. मग मी तुम्हाला सांगतोय, पहिल्यांदा मी तुम्हाला विचारतोय डेन्सिटीचा फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला? डेन्सिटीचा. मास अपॉन व्हॉल्यूम सांगू नका, मला केमिस्ट्रीमध्ये डेन्सिटीचा फॉर्म्युला पाहिजे. आणि केमिस्ट्रीमध्ये डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे एन ए क्यूब आणि Na. तर एन म्हणजे काय? नंबर ऑफ ऍटम. सिंपल क्युबिक मध्ये एक असतो, बॉडी सेंटर मध्ये दोन असतात, एफसीसी मध्ये 4 ऍटम असतात. एम म्हणजे मोलार मास, ए म्हणजे एज लेंथ आणि Na म्हणजे कोण? अवॅगॅड्रोज नंबर. बर, म्हणजे पहिला जो प्रश्न विचारलाय तो मी तुम्हाला कशातला विचारलाय? सॉलिड स्टेट. आता दुसरा मी जो घेतोय ना तो केटीजी मधला घेतोय प्रश्न. समजा हा क्यूब आहे आणि याच्यात गॅस इन्क्लोज्ड आहे आणि तो प्रेशर एक्झर्टेड वगैरे करतोय. तिथं जर मला डेन्सिटीचा फॉर्म्युला पाहिजे असेल तर तो येणार आहे पीएम अपॉन केटी. बरोबर आहे ना फॉर्म्युला? पीएम अपॉन केटी. तो के आहे ना, तो जो के आहे तो आहे बोल्ट्झमन कॉन्स्टंट. बरोबर आहे. आता जस्ट मध्ये मी डेन्सिटी घेतलं, मला केमिस्ट्री मधले फॉर्म्युले पाहिजेत सगळे, केमिस्ट्री मधले. मग सॉलिड स्टेट मध्ये नंबर ऑफ युनिट सेल एक फॉर्म्युला आहे बरं का. नंबर ऑफ युनिट सेल्स काय फॉर्म्युला आहे? जर तुम्हाला सॅम्पल दिला असेल एक्स ग्रॅम, त्याला तुम्ही मास न डिवाइड करा. मास म्हणजे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, मास ऑफ वन युनिट सेल. आणि नंबर ऑफ ऍटम्स काढायचे असतील तर याला फक्त स्मॉल एन मल्टिप्लाय करा. अरे सॉलिड स्टेट मध्ये आहेत कुठे जास्त फॉर्म्युले? नाही आहेत. बर, नंबर ऑफ ऍटम्स काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे बरं का, मी थोडक्यात लिहितोय. नंबर ऑफ ऍटम काढण्यासाठी नंबर ऑफ मोल्सला अवॅगॅड्रोज नंबरनं मल्टिप्लाय करायचं. पण याचं सिम्बॉल वेगळे आहेत ना, इथे एन म्हणजे वेगळं सिम्बॉल आहे. त्याच्यावर तुम्ही समजून घ्या, मी इथं शब्दात लिहितोय बरं का. नंबर ऑफ ऍटम्स दॅट इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स. जेवढे मोल्स तुम्हाला दिले असतील त्याला अवॅगॅड्रोज नंबर डिवाइड करा, नंबर ऑफ ऍटम मिळतील. जेवढे ऍटम तेवढेच ऑक्टाहेड्रल वॉइड्स असतात आणि त्याच्या डबल असतात टेट्राहेड्रल वॉइड्स. बर, आता मला आणखीन फॉर्म्युले कुठले हवेत माहिती का? मी आता लिहित जातो बरं का. डेल्टा टीबीचे 2 फॉर्म्युले पाहिजेत, डेल्टा टीएफचा पाहिजे, पाय व्ही इक्वल्स टू फॉर्म्युला पाहिजे आणि P1 नॉट मायनस P1 अपॉन P1 नॉट. एस इक्वल्स टू फॉर्म्युला मला पाहिजे KH इंटू पी. ओके, मला के चा फॉर्म्युला पाहिजे अल्फा स्क्वेअर सी. तर केबी चा फॉर्म्युला सुद्धा अल्फा स्क्वेअर बी. मला H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशनचा फॉर्म्युला पाहिजे अल्फा इंटू सी. OH मायनसचा फॉर्म्युला सुद्धा अल्फा इंटू सी असतो, लक्षात घ्या. मला पीएच चा फॉर्म्युला पाहिजे, POH चा फॉर्म्युला पाहिजे आणि त्याच्यानंतर थर्मोमध्ये मला अजून फॉर्म्युले हवेत वर्क डन. वर्क डनचे फॉर्म्युले मायनस पी डेल्टा व्ही एक्सटर्नल प्रेशर, P2 मायनस P1 ना डेल्टा व्ही म्हणजे मॅक्सिमम वर्क डन. आणि मॅक्सिमम वर्क डन मध्ये मला आरटी ची व्हॅल्यू पाहिजे. मला 2.303 आरटी ची अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू पाहिजे जर टेम्परेचर 300 केल्विन असेल तर. बघा ना, केवळ 3 ते 4 मिनिटांमध्ये आपण एवढे फॉर्म्युले मी बडबड करतोय, तुम्ही नाही का करू शकत? 10 मिनिटं वेळ काढला तर टिपिकल एखाद्या टॉपिकला रिवाइज करू शकतो. पण काय करतो रे 10 मिनिटात? लोळतो इकडं तिकडं, टाइमपास करतो, ओके, मधल्या ब्रेकमध्ये वेळ वाया घालवतो, लक्षात घ्या. पण 10 मिनिटं, आता तुम्ही ऑब्व्हियसली पहाटे उठून माझा व्हिडिओ बघताय, सकाळी उठल्या उठल्या बघताय, याचा अर्थ तुम्ही सिन्सिअर आहेत. म्हणजे आपण इथून पुढे बिलकुल टाइम वेस्ट करायचा नाही, हे लक्षात घ्या. मग तुम्हाला हे सगळं करायचं आहे, लक्षात घ्या. मला केमिस्ट्रीचे सगळे फॉर्म्युले पाहिजेत. हे आहे ऑस्मॉटिक प्रेशर, हे आहे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, हा आहे कुठला लॉ? हेनरीज लॉ, लक्षात घ्या. हे डेल्टा टीबी, डेल्टा टीएफ, तिथं मला केबी केएफ च्या डेफिनेशन सुद्धा माहिती पाहिजे. मला इथं ना ऑस्मॉटिक प्रेशरची पण डेफिनेशन आली पाहिजे. मग सेमी परमिएबल मेम्ब्रेन, आयसोटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक, हायपोटोनिक, सगळंच आलं पाहिजे. बर थांबा, आता मात्र लक्षात घ्या, आजपासून प्रचंड कठीण पाठ सुरू होणार आहे, डिफरन्सिएशन.
पण मी तुम्हाला तो एकदम इझी करून दाखवलाय. एकच व्हिडिओ आहे आणि एक व्हिडिओ आहे हायड्रोकार्बन. आता हा हायड्रोकार्बनचा वन शॉट लेंथी व्हिडिओ असेल कदाचित लक्षात घ्या. तो तुम्हाला वेळ लागेल, पण तिथं तुमच्या ऑर्गॅनिकला थोडक्यात सुरुवात होणार आहे. मग आता हे चॅलेंज एक्सेप्ट करा बाळांनो, सिरियसली. आता मी तुम्हाला इथं स्टार करून ठेवतोय बरं का. हे जे स्टार करून ठेवतोय ना, एक डेन्सिटीचं डेरिव्हेशन, which relation between elevation and boiling point and molar mass. ह्याचं मोलार मास, याचं मोलार मास, याचं मोलार मासशी रिलेशन, हे सगळे जे 4-5 पॉइंट आहेत ना, त्याच्यानंतर इथं वर्क डन आणि अजून मॅक्सिमम वर्क डन, त्याच्यानंतर हे ओसवाल्ड डायल्युशन लॉ, हे सगळे डेरिव्हेशन्स आहेत बाळांनो. आणि हे डेरिव्हेशन्स मी तुम्हाला दिलेत. कुठे दिलेत? फ्री अवेलेबल करून दिलेत आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्स ऍप वरती, फिनिक्स बॅच मध्ये, कंटेंट मध्ये बघा. संघर्ष बॅचचा पहिलाच फोल्डर आहे हा आणि त्यात मी सगळे व्हिडिओ फ्री ठेवलेत. लक्षात घ्या, 53 मिनिटात सगळे डेरिव्हेशन्स तुमचे कंप्लीट होणार आहेत. हा प्रश्न 2-3 वेळा रिपीट झालाय. हा प्रश्न परीक्षेत आलेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे मुद्दा काय, डेन्सिटी ऑफ द गॅस म्हणलं की PM/kT पटकन आलं पाहिजे, लक्षात घ्या. ओके. मग आता आजचं काम मोठं आहे. परफेक्ट करा. टेन्शन न घेता अभ्यास करा. ऑल द बेस्ट.